आता तुम्ही जर बघितलं तर पूर्वीपासून एक गोष्ट सांगितली जाते, आपल्या आजीली सुद्धा सांगितलेली आहे. एखादा मटका जर बनवायचा असेल तर त्याला आधी घडवलं जातं, त्याला तिथं कुठेतरी आगीत टाकलं जातं आणि मग तो मटका हा जास्त काळ त्या ठिकाणी राहतो. त्यामुळे मी गेल्या 6 वर्षात काय काय गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणजे आमदार झालो ते सुद्धा अशा ठिकाणावर जिथं बीजेपीचं वर्चस्व 25 वर्ष होतं, तिथं विकास मोठ्या प्रमाणात केला. सत्ता बघितली, सत्ता गेली, कोविड बघितला, ईडीची कारवाई बघितली, अजून बऱ्याच कारवाई माझ्या कारखान्यावर सुद्धा कारवाई झालेल्या बघितल्यात. त्यामुळे ही जी आग आहे ज्याच्यामुळे मी घडतोय, मला असं वाटतं मी योग्य पद्धतीने घडतोय. आणि कधी कधी असं म्हणलं जातं जे फार अनुभवी लोक असतात पवार साहेबांसारखे, ते काय सहजपणे काही गोष्टी आपल्या हातात देत नसतात. ते बघत असतात एखादा व्यक्ती हा खरंच त्या व्यक्तीची कुवत आहे का, त्या व्यक्तीची क्षमता आहे का. कदाचित पवार साहेब नाहीतर लोक नाहीतर अख्खा महाराष्ट्र बघत आहे की हा मुलगा लढतोय का पळून जातोय. मग मी त्यांना एवढंच सांगतोय की हा मुलगा मराठी माणूस आहे, खरा मराठी माणूस आहे, पळणारा नाही तर लढणारा आहे.